आणि आता पाहूयात टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा। मुख्यमंत्री सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव इथे सभा घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघरच्या दौऱ्यावर। पालघरमध्ये शिंदेंच्या 4 प्रचार सभा होणार। 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर। उपमुख्यमंत्री अजितदादा जालन्याच्या परतूर दौऱ्यावर। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शांताबाई हिवाळेंच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा। बबनराव लोणीकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। मतदार यादी घोळ। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती संदर्भात बैठक। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आज आंदोलन। दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजप सद्बुद्धी आंदोलन करणार। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। नवी मुंबईमधील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असताना सुद्धा कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। अमित ठाकरेंचा उद्या नवी मुंबई दौरा। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार। शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला। नाराज शिंदेंना भाजप कवडीची किंमत द्यायला तयार नाही। सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका। निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडमधील ठाकरेंच्या सेनेच्या उपजिल्हा प्रमुख आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांचा राजीनामा। ऐन नगरपालिका निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराजी नाट्य। आमदार संदीप क्षीरसागरांना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप। रत्नागिरीच्या लांजा नगर पंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली। नगराध्यक्षपदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादवांकडून राजकीय डाव। महायुतीमध्ये शिंदे सेनेला 15 जागा, एनसीपीला 1 आणि भाजपला 1 जागा। भाजपला 1 जागा मिळाल्यामुळे नाराजी वाढली। बीडच्या परळीमधील पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक देशमुखांनी घेतली मनोज सरांगींची भेट। परळीमध्ये अजितदादा नाही तर मुख्यमंत्रीही आणले तरीही आम्ही मागे हटणार नाही, दीपक देशमुखांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून वाद। वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री सरनाईक शिवसैनिकांची घेणार भेट। जळगावच्या शेंद्रोणी नगरपंचायतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार परतले। शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेले होते। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार परतले। शिंदेंच्या सेनेच्या अंबरनाथ नगर परिषदेच्या उमेदवार किरण चोबेंच्या गाडीला अपघात। 4 चाकी वाहनानं दुचाकीनं उडवलं। भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी। अंबरनाथमधील अपघातामध्ये चोबेंचा वाहन चालक लक्ष्मण शिंदेंसह 3घांचा मृत्यू। लक्ष्मण शिंदेंना अचानक अटॅक आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि चोबेंच्या नातेवाईकांची अशी माहिती आहे। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार, सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता। शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार। बीएमसी निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी। राजन पाटलांचं नाव दिल्ली अमेरिकेमध्ये गेलं। जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं, गोरेंची उमेश पाटलांवर टीका। सत्तेचा गैरवापर करून राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते, अंबादास दानवेंची टीका। तर राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या, भाजपनं कोणता विकास साधला, दानवेंचा सवाल। सिद्धराम म्हेत्रे यांचा सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेमध्ये प्रवेश, जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची टीका। कोण स्थिर आहे कोण नाही तालुक्याला माहिती आहे, सचिन कल्याण शेट्टींचा अभ्यास कमी, त्यांनी अभ्यास करावा, सिद्धराम म्हेत्रेंचं प्रत्युत्तर। तुमच्या हातामध्ये मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातामध्ये आहे, बारामतीमध्ये निधीवरून अजित पवारांचा इशारा। स्थानिक परिस्थितीनुसार राज्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही। आगामी निवडणुकांमध्ये माहिती संदर्भात खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान। गोगावलेंना काय बोलायचं ते बोलू द्या, मी लक्ष देत नाही, 40 वर्षांपासून मी टीका झेलत रायगडमध्ये काम करतोय। गोगावलेंकडून होणाऱ्या टीकेवर तटकरेंचा पलटवार। राजकारणामधील बाळकडू प्यायले नाहीत तर ते माझ्यावर काय बोलणार, महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर।